आरएसएस सरकार्यवाह दत्तात्रय होसबळे यांनी संविधानाच्या प्रस्तावनेतून धर्मनिरपेक्ष आणि समाजवादी शब्द हटवण्याची मागणी केली आहे। त्यांनी हे शब्द आणीबाणीच्या काळात जबरदस्तीने घालण्यात आल्याचं देखील म्हटलंय आणि यावरती काँग्रेस नेते राहुल गांधी, लालू प्रसाद यादव, सिद्धरामय्या आदींनी तीव्र प्रतिक्रिया देत हा संविधानावरचा हल्ला असल्याचा आरोप देखील केलाय। विरोधकांनी म्हटलंय संविधान बदलण्याचा प्रयत्न खपवून घेतला जाणार नाहीये। दिल्ली हायकोर्टाने नुकत्याच दिलेल्या एका ऐतिहासिक निर्णयामध्ये म्हटलंय की केवळ पत्नी काही प्रमाणात कमवत असेल म्हणून पतीला पोटगी म्हणजेच मेंटेनन्स देण्याची जबाबदारी झटकता येणार नाहीये। जर पत्नीचे उत्पन्न अपुरे असेल आणि ती स्वतःच्या गरजा नीट भागवू शकत नसेल तर पतीने भत्ता द्यावाच लागणार आहे, असा स्पष्ट आदेश कोर्टाने दिलाय। हा निकाल एका घटस्फोटाच्या प्रकरणात देण्यात आला असून जिथे पतीने असा युक्तिवाद केला होता की पत्नी नोकरी करते आणि त्यामुळे तिला पोटगीची गरज नाही, मात्र कोर्टाने हे मान्य केलं नाही आणि म्हटलंय की महिला काम करत असेल तरी ती आर्थिकदृष्ट्या पूर्णपणे सक्षम असेलच असं नाहीये। ओडिशातील पुरीमध्ये सुरू असलेल्या जगन्नाथ रथयात्रेदरम्यान आज मोठी दुर्घटना घडली आहे। गर्दीच्या आतोनात चेंगराचेंगरीमध्ये किमान 40 पेक्षा जास्त अधिक भाविक बेशुद्ध झालेत। घटनास्थळी लगेचच वैद्यकीय पथक दाखल झालं असून जखमी भाविकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले। प्रत्येक वर्षी लाखो भाविक पुरीच्या रथयात्रेला उपस्थित राहतात। यंदाही गर्दीचा मोठा लोंढा रथ ओढण्यासाठी जमलेला असतानाच अचानक एकाच वेळी अनेक लोक पुढे धावले आणि चेंगराचेंगरी झाली आहे। पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली असून सध्या रथयात्रा नियंत्रितपणे पुढे नेली जाते। पुणे शहरातील तळवडे आयटी पार्कमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। एका 30 वर्षीय विवाहित महिला तिच्या 55 वर्षीय प्रियकरासोबत रंगेहात पकडली गेल्यानंतर तिच्या पतीने दोघांचा खून केल्याची घटना पोलीस यांनी नोंदवली आहे। सुमारे 100 कोटींच्या टीडीआर म्हणजेच ट्रान्सफर ऑफ डेव्हलपमेंट राईट्स घोटाळ्यामध्ये नव्याने स्पष्ट झालंय की पूर्वी दिले गेलेले क्लीन चिट ही तपासले जाणार आहेत आणि त्यामुळे ताबडतोब टीडीआर प्रमाणपत्र देणाऱ्या तत्कालीन अधिकाऱ्यांसह व्यावसायिकांनाही गंभीर अडचण येऊ शकते। तुम्ही जर सार्वजनिक भविष्य निधी म्हणजेच पब्लिक प्रोव्हिडंट फंड पीपीएफ खातं एका बँकेच्या शाखेतून दुसऱ्या किंवा पोस्ट ऑफिसमधून दुसऱ्या ठिकाणी हलवण्याचा विचार करत असाल तर ही प्रक्रिया आता खूप सोपी झाली आहे। म्हणजे तुम्हाला काय करायचंय, मूळ शाखेमध्ये ट्रान्सफर अर्ज करायचा आहे, नवीन शाखेचा संपूर्ण तपशील द्यायचा आहे, कागदपत्र नवीन शाखेकडे पाठवली जातात आणि त्यानंतर नवीन शाखेत केवायसी पडताळणी केली जाते। ट्रान्सफर नंतर नवीन पासबुक देखील तुम्हाला मिळणार आहे आणि याचा कालावधी आहे 15 ते 30 दिवस। महाराष्ट्र सरकारच्या सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाद्वारे अनुसूचित जाती आणि नवबौद्ध प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी स्वाधार योजना अंतर्गत एक महत्त्वाची आर्थिक मदत जाहीर करण्यात आली आहे। तालुका किंवा शहरांमध्ये शिकणाऱ्या प्रत्येक पात्र विद्यार्थ्याला भारतीय रुपयांमधून 43,000 वार्षिक मदत देण्यात येणार आहे। योजना कोणत्या विद्यार्थ्यांसाठी आहे आपण पाहूया। अनुसूचित जाती म्हणजेच एससी आणि एनबी नवबौद्धांसाठी आहे। गावातून तालुका किंवा शहरी भागात प्रवास करणारे विद्यार्थी यांच्यासाठी आहे। इयत्ता 11वी पासून ते पदव्युत्तर पदवीपर्यंतच्या मुलांना मिळणार आहे। पदवी क्रमाआधी 2 वर्षांपेक्षा जास्त खंड नसणं आवश्यक आहे आणि तसेच वय वर्ष 30 पर्यंत असणं गरजेचं आहे। रस्त्यावरील वाहतूक तपासणी दरम्यान एका दुचाकीस्वाराला तब्बल 22,250 रुपयांचा दंड ठोठावल्यामुळे सामान्य नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली। हा प्रकार नाशिक शहरातील अंबाड परिसरात घडल्याचं समजतंय। स्थानिक आरटीओ अधिकाऱ्यांनी वाहतूक नियमांची तपासणी करत असतानाच एका युवकाला थांबवलं आणि त्याच्या दुचाकीवर हेल्मेट नसणं, गाडीचे विमा कागदपत्र अद्ययावत नसणं, प्रदूषण प्रमाणपत्राचा अभाव आणि गाडीवरती मॉडिफाईड सायलेन्सर असल्याचं कारण देत तब्बल 22,250 रुपयांचा दंड ठोठावण्यात आला। शेफाली जरीवाला यांचं निधन झालंय। 27 जून 2025 रोजी यांचं कार्डियाक अरेस्टमुळे मुंबईतील बेलेव्ह्यू मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये रात्रीच निधन झालंय असं अधिकृतपणे पुष्टी झाली आहे। त्यांच्या वयाच्या 42व्या वर्षी हे दुःखद निधन झालंय। त्यांच्या हृदयविकाराचा झटका लागल्यानंतर पती पराग आणि इतर 3 लोकांनी त्यांना हॉस्पिटलमध्ये नेलं। तिथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय। पोस्टमॉर्टम कूपर हॉस्पिटलमध्ये करण्यात येणार आहे।